तर चला गुढे संघ आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा आणि टीम शिवसंघर्ष स्पोर्ट्स खरा या टीमचे कॅप्टन आपण देखील आपला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा जेणेकरून खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचतील. तर दीपक कांबे आपण देखील यायचं आहे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. अंकुश आपल्याला पाहायला मिळतील आणि तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण कृपया करून आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळतो आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये अंकुश आणि अजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरची मॅच पहिल्या फेरीतील अंतिम लढत गटामधील आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकलेत मानेवाडी टीमने. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला आहे. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होते. व्हाईट बॉलचा इशारा पण आमच्यापर्यंत दर्शवतात. अक्षर स्वरूपाने स्कोरबोर्ड ओपन झाला आहे. टीम श्री आसोबाई 11 गुढे या टीमचं धावफलकावरती धावफलकाचा प्रारंभ होत असताना एक धाव आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळते. वेग चांगला होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. लाईन चांगली होती. थोडंसं प्रभावित केलं फलंदाज अंकुश यांना. जसा टप्पा पडला थोडंसं दडपण पाहायला मिळालं आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. लॉफ्ट केला आहे. टायमिंग भरपूर चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. वाईडिश लॉंगांचा फिल्डर भरपूर वेगाने धावत गेला. काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल त्याने जज केला. उचलून फेकेल. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन. आमच्या समेत नितीशजी यादव देखील जॉईन झालेत टेक्निकल ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. तर 3 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज गणेश चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करण्याचा निर्धार त्यांनी घेतला आहे. इनसाइड एज होती परंतु विकेट किपरने हा झेल सोडला. बॅकअपसाठी चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. लॉंग स्टॉपच्या दिशेने एकच सिंगल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 रन आपल्याला पाहायला मिळतात. या मोमेंटला लॉफ्ट केला आहे. झेलची संधी होती स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये. ही संधी गमावल्यानंतर एकच रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत परंतु या क्षणाला 3री धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. तर 4 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न झाला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे या ओव्हरमधला. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे. एक सिंगल पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रनच्या कंप्लीट नंतर आतापर्यंत 12 रन होतात 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तर 12 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि वैभवला आमंत्रित केलं आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन निनाई देवी चषक 2025चा थरार रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम. पहिला बॉल, नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवला आहे. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 धाव ॲड होते. फ्रीडची संधी फलंदाजाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फ्रीडचा बॉल होता आणि फक्त 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. विकेट करण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळाला आहे. 1 धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील अंकुशच्या माध्यमातून या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 3ऱ्या रनसाठी कॉल, परंतु या मोमेंटला फक्त 2 धावांवर समाधान मानावं लागते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. या मोमेंटला लॉफ्ट केला आहे. काय टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. हा 6 रनसाठी येतो षटकार. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. 24 रन आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. टायमिंग परफेक्ट होता आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅटचा फ्लो देखील तेवढाच भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे स्ट्रोक केला ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती पाहू शकतो. जसा टप्पा पडला, थोडंसं गती परिवर्तन, परंतु त्या गती परिवर्तनाला प्रत्युत्तर दिलं फलंदाज अंकुशने आणि या षटकाराच्या साह्याने 30 रन आपल्याला पाहायला मिळतात.
लेगस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 31 रन. नो बॉलचा इशारा आलाय. टायमिंग प्रॉपर. 9+4 टोटल 5 रन ॲड होतील. तर गोलंदाजामध्ये देखील बदलाव होताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर परंतु नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. फ्रीची संधी पुन्हा एकदा चालून आली फलंदाजाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. एक धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब रनिंग दोन्ही फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 39 39 रन आतापर्यंत पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. मिडॉनला फिल्डर नव्हता, स्वतः बॉलर धावलाय. एक सिंगल अंकुशने कंप्लीट केले आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 रनच्या सरासरीने 40 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 1 रनच्या साह्याने 41 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत या इनिंगमधले. वेग चांगला होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. टायमिंग भरपूर चांगलं होतं परंतु या क्षणाला फेकी थोडीशी गशाळ झाली.
तर 45 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 3 बॉल देखील अजूनही अद्याप शिल्लक आहेत. वेग चांगला होता परंतु एक रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर पंच या मोमेंटला काय क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय. पंच या अगोदरचा बॉल वाईड बॉल होता का अंपायर. तर वाईड बॉल होता या अगोदरचा बॉल आणि टीमची धावसंख्या 53 रन. 4 बॉलचा खेळ झाला आणि शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. त्रेपन्न रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर क्लासिकल अमेझिंग प्रॉपर टायमिंग अतिशय दर्जेदार हा स्लॅश केला स्ट्रोक आणि पंच निर्णय कळवा. षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या षटकाराच्या साहाय्याने 59 शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय परंतु लाजवाब कॅच. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात देखणा झेल पकडलाय. फिल्डर या ठिकाणी तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. गणेशने मात्र अप्रतिम दर्जाचा झेल पकडलाय. निनाई देवी चषक 2025 या पर्वातील सर्वात उत्तम कॅच आतापर्यंत राहिलाय. एकंदरीत या स्पर्धेमध्ये ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती. ज्या प्रकारे उंची चेंडूने भरपूर गाठली होती परंतु त्यानंतर गणेश नावाचा फिल्डर त्या ठिकाणी होता. टीमची धावसंख्या 59 आणि 60 रनचं टार्गेट असेल. तर 18 बॉलमध्ये 60 रनचं लक्ष आहे. प्रति षटकामागे 20 रनची सरासरी गाठावी लागेल.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित आणि सँडी ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर अंकुश जे आलेत, स्वतः टीमचे महानायक. 60 रनचं लक्ष आहे आणि 18 बॉलमध्ये गुढी संघाला मात्र 60 धावा रोकायच्यात. खरं आहे, टीमच्या विरुद्धमध्ये खेळत असताना पहिला बॉल थोडंसं प्रभावित केलं, लाईन मिस केल्यानंतर निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल, एकच रन. आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर देखील निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल, डॉट बॉलची समाप्ती. लाईन चांगली होती परंतु लाईन देखील मिस केली गेली. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल. 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. गोलंदाज अंकुशने अप्रतिम दर्जाचा स्पेल हाताळलाय. हा बॉल देखील निर्धाव आलाय. काय लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. मन जिंकली या षटकामध्ये पुढे टीमची गोलंदाज अंकुशने आणि समीकरण बदलले. शेवटचे 12 बॉल आणि 57 रनची गरज. तर चला नेक्स्ट मॅच या सामन्यादरम्यान जिंकणारा संघ आणि सुमित दादा 11 वाकुर्डे खुर्द या दोन टीममध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज क्रमांक 3ला आमंत्रित केले वैयक्तिक पहिले सांघिक तिसरे षटक, माफ करा दुसरे षटक. स्पेल नंबर 2 साठी विकासला आमंत्रित केले. दुसऱ्या ओव्हरसाठी वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरे षटक. ओव्हर द विकेट विकासचा पहिला बॉल
यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय आणि फलंदाज क्रमांक पहिला फलंदाज रोहित या ठिकाणी बाद होतोय. वेग भन्नाट होता, परंतु भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. नवीन फलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. विकासने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. ज्या प्रकारे पहिल्या बॉलवर एक महत्त्वाचा विकेट त्याने प्राप्त केला. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, षटकार आलाय. तर 9 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. ज्या प्रकारे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. अजून 51 धावा पूर्ण करायच्या आहेत. या मोमेंटला दिशा भरकटली, पंचांचा इशारा येईल. वाईट प्लस 4 टोटल 5 रन ॲड होतील. चौदा धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 9 बॉलमध्ये करायच्या आहेत, त्या म्हणजे 46. तर चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय. डीपेक्षा कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळत असताना हा येतोय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 20 रन. अजूनही 40 रनची गरज आहे येणाऱ्या बॉलमध्ये. येणारे 8 बॉल आणि 40 रन. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने देखील फटका केला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते, परंतु 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 21. अजूनही शेवटचा अंतिम बॉल मात्र शिल्लक आहे. वेलकम संदीप जास्कट, आपले देखील सरचे स्वागत. तर चला सुमित दादा 11 वाकुटे संघ आपण तयार राहायचा आहे. या मॅच नंतर लगेच आपला सामना खेळवला जाईल. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. पहिला बॉल वेग भन्नाट होता, परंतु भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. विजयाचं दुसरं नाव अजय आणि अजय मात्र विजयासाठी अतिशय चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या क्षणाला तो करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
या मोमेंटला लॉफ्ट केला आहे, टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावत गेलाय. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो होईल की काय. फेकी थोडीशी गचाळ झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजांना मिळाला. वेग भन्नाट होता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. 24 रन आतापर्यंत. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा शरीरापासून थोडासा दूरवर होता हा बॉल, परंतु लाईन मिस केली फलंदाज गणेशने. या मोमेंटला या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक लॉंग 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 अँड हाय हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळलाय गणेशने, परंतु एक सोपा झेल पकडला आणि फलंदाज गणेशची खेळी होते संपुष्टात. शेवटचा अंतिम बॉल. तर चला टीम सुमित दादा 11 वाकुर्डे टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. तर शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज शेवटचा अंतिम बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर फुलटॉस होता आणि सामना जिंकलाय गुढे टीमने. तर चला गुढे टीमचे कॅप्टन आणि वाकुर्डे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सामन्याचा हिरो तर सामनावीर अंकुश आपण या आणि टॉससाठी देखील यायचं आहे. 16 बॉलमध्ये 39 रनची एक बहारदार इनिंग अंकुश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि टॉस देखील केला जातोय. टॉस जिंकलाय गुढे टीमने, टॉस जिंकला आणि